हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. आणि आजचा दिवस खूप माझा रिलॅक्सिंग होता तुम्ही म्हणू शकता, बिकॉज आज सॅटर्डे होता आणि मी काही जेवण पण नाही बनवलं. लिटरली आय हॅड मॅगी इन द मॉर्निंग आणि त्याच्यानंतर मी बस चिल मारला आहे. ॲक्च्युली माझा राईस कुकर खराब झालेला, जो मी लास्ट टाईमच ऑर्डर केलेला, अँड दॅट्स वाय आय कुडंट कुक टुडे. सो मी पुन्हा तो राईस कुकर रिटर्न करून आय हॅव ऑर्डर्ड अ न्यू वन आणि ते आलेलं आहे. सो येस, वी आर गोईंग फॉर दॅट. आणि आता मी डिनर येऊन करण्याच्या हालतमध्ये नाही आहे, बिकॉज इट इज ऑलरेडी 9 PM. सो आपण काहीतरी हॉकर सेंटरवर बाहेर खाणार आहोत. सो येस, लेट्स गो. तर गाईज, एक प्रॉब्लेम झाला आहे. आता इकडे वाजलेत 9 आणि ते जे शॉपी पॉईंट असतात जिकडून ते पार्सल कलेक्ट करायचं असतं, सो ते बंद झालं आहे. ते 8 वाजताच बंद होतं. सो आपण उद्या सकाळी येऊया. आता आपण डिनर करूया आणि थोडेफार ग्रॉसरीज घेऊया. तर गाईज, आता मला खूप भूक लागली आहे. सो माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर हॉकर सेंटर आणि दुसरं आहे 7-Eleven. प्राइजेस सेमच असतात, बट एक चांगली गोष्ट आहे अबाउट हॉकर सेंटर की तिकडे फ्रेश फूड्स भेटतात. सो येस, आता मी मग हॉकर सेंटरलाच जाणार आहे अँड आय विल बी इटिंग सम फ्रेश चिकन राईस आय थिंक. तुम्हाला दाखवते, चला. सो गाईज, तुम्ही बघितलंच असेल, मी माझं डिनर घेतलं आणि तिकडे बसायला जागा नव्हती. इकडे ॲक्च्युली ना लोक कोण पण मोस्टली घरी बनवतच नाही जेवण, मोस्टली तरी हॉकर सेंटरमधनंच खातात.
हां, सो मी बोलत होते की मोस्टली लोक इकडे हॉकर सेंटरमध्येच खातात लंच, डिनर, ब्रेकफास्ट, बिकॉज हॉकर सेंटरमध्ये $4-5ला भेटून जातं. सो दे प्रिफर दॅट ओव्हर कुकिंग सगळ्यांसाठी, आणि ते लोक जास्त किचनचा यूज पण नाही करत, म्हणून खूप क्राऊडेड होतं. बट येस, मी आता पार्सल घेतले, मी वॉफल पण घेतलं, तुम्ही बघितलं असाल, अँड आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि हे सगळं मला पडलं $3.5 फॉर द फूड अँड $3.5 फॉर द वॉफल. So something $7, which is around 400 rupees. गाईज, मला ॲक्च्युली ग्रॉसरीज पण घ्यायची होती आफ्टर माय डिनर, बट मी डिनरच आता पार्सल घेतलं आहे. सो भूक पण लागली आहे, सो मी ग्रॉसरीज नाही घेत बसत, बिकॉज मी बघितलेलं ग्रॉसरीज शॉपच्या बाहेर पण एवढी गर्दी होती आज की काय बोलू. सो मी आता म्हटलं उद्या तसं पण मला राईस कुकर घ्यायला यायचंच आहे बाहेर, सो तेव्हा करूया आपण शॉपिंग, आणि तेव्हा मी पुन्हा तुम्हाला नेते. ओ माय गॉड. सो इकडे एक बॅरियर आहे, ठीक आहे आपण क्रॉस करूया, इट्स ओके. असं येत राहते चॅलेंजेस माझ्या लाईफमध्ये काही, बट मी घाबरत नाही. ये मी केलं आहे क्रॉस. सो मी काय म्हणत होती, येस, सो आता हे आपण गपचूप घरी जाऊन दोन्ही खाणार आहे, मस्तपैकी एक कोणतीतरी मूवी बघणार आहे, आणि त्यानंतर उद्या उठून आपण ग्रॉसरी शॉपिंग करणार आहे, बिकॉज सारखं बाहेर नाही खाऊ शकत, करेक्ट. सो येस, चला घरी भेटूया आता, बाय. ओके, सो फायनली मी घरी आली आहे, अँड दिस इज माय वॉफल. सो मी आधी हे वॉफल खायला खूप एक्सायटेड होती गाईज बिफोर माय डिनर. सो लेट्स ट्राय द वॉफल फर्स्ट. ओ, इकडचे वॉफल ना गाईज सॉफ्ट असतात, लाईक असे आपल्यासारखे इंडियामध्ये जसे हार्ड असतात तसं नसतं, इकडे एकदम सॉफ्ट आहे हे वॉफल. नाईस. सो मी इकडे हे घेतलेलं ओरिओ क्रीम चीज वॉफल, अँड दिस वॉज फॉर $3.5, विच इज अप्रॉक्सिमेटली 250 रुपीज. सो आय गेस इंडियामध्ये पण तेवढंच भेटतं, 250 रुपीज. सो येस, दिस इज वर्थ इट. फक्त दिस इज अ सॉफ्ट वॉफल, आणि इंडियामध्ये आपल्याला थोडंसं क्रंची हार्ड टाईप भेटतं. सो येस, दिस इज अ मस्ट ट्राय. सो गाईज, हे मी घेतलं आहे, दिस इज सॉल्टेड एग चिकन विथ राईस अँड सम वेजीज. सो बेसिकली तिकडे खूप सारे आयटम्स होते, आणि तुम्हाला जे हवं तुम्ही चूज करू शकता 3 गोष्टी, अँड वॉट एव्हर यू टेक इट इज जस्ट फॉर $3.50 रुपीज, विच इज अगेन 250 रुपीज. सो हे टोटली वर्थ आहे. द स्वीट वॉज ऑल्सो वर्थ इट. सो तुम्ही जर इकडे येत असाल तर नक्की हॉकर सेंटर्समध्येच खायला जा, बिकॉज they are yummy as well as they are cheap, rather than going to the malls and exploring. मॉल्समध्ये पण जा, बट हॉकर सेंटर नक्की जा आणि विजिट करा. आणि मोस्टली तुम्हाला काय तिकडे खायचं आहे काय नाही हे तुम्हाला मी सांगतच राहीन, बिकॉज इंडियन जे टंग आहे त्याला सगळं सूट नाही करत, बट जे पण सूट करतं मी नक्की तुमच्यासाठी ट्राय करीन आणि तुम्हाला सजेस्ट करीन. हे मी आधी पण खाल्लेलं आहे, सॉल्टेड एग चिकन. मी आता तुमच्यासमोर पुन्हा एकदा टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते इफ इट इज गुड ऑर नॉट. राईट अमाऊंट ऑफ स्पायसी. कढीपत्ता आहे यात लिटरली, एग आहे, चिकन आहे, क्रिस्पी आहे चिकन अजूनही, वेजीज आर सो गुड अँड क्रंची, आणि खालती फुल बेस राईसचा आहे. अँड दिस इज द यम्मीएस्ट थिंग यू कॅन हॅव आफ्टर चिकन राईस. चिकन राईस नक्की ट्राय करा हॉकर सेंटरचं. आफ्टर दॅट ट्राय दिस. दिस इज कॉल्ड द सॉल्टेड एग चिकन राईस विथ वेजीज. मस्ट ट्राय गाईज. आता हे मी सगळं संपवणार आहे
आणि तुम्हाला उद्या भेटूया राईस कुकर घेताना अँड ग्रॉसरी शॉपिंग करताना. बाय बाय. Toothbrushes. Well, that's going to hurt you, but okay.